हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम अगेन कुक विथ शारदा बडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आंब्याचा सीझन संपत आलेला आहे आणि या सीझनची शेवटची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पाहता लक्षात आले असेल की आजची आपली रेसिपी आहे मँगो मिल्क बर्फी. चला तर मग सुरुवात करूया. येथे 1 वाटी साखर आणि इलायची याची पावडर तयार करून घेतलेली आहे. त्याचबरोबर येथे 1 लिटर दूध आटवून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम लो करूया. तयार करून घेतलेली पावडर यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठी साखर घातल्यामुळे येथे मिश्रण पातळ होईल. ते आपल्याला लो फ्लेमवर पुन्हा घट्ट करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे मँगो पल्प तयार करून घेऊया. येथे मी 5 ते 6 आंबे घेतलेले आहेत. तर हा केशर आंबा आहे. चवीला उत्तम आहे तर बर्फी देखील उत्तमच होईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आंबा कापून त्याचा गर काढून घेऊया. येथे मी 5 आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. मिक्सरला फिरवून घेऊया. येथे आपला मँगो पल्प रेडी आहे. 2 वाटी इतका मँगो पल्प आपल्याला हवा आहे. तोपर्यंत इकडे मिश्रण सुद्धा घट्ट झालेलं आहे. 2 वाटी मँगो पल्प त्यामध्ये ॲड करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या स्टेजला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून घ्यायची आहे. मिश्रण घट्ट होईपर्यंत कंटिन्युअसली हलवत राहायचे आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये हे मिश्रण छान घट्टसर होऊ लागेल. 5 मिनिटांनंतर कन्सिस्टन्सी पाहू शकता. आणखी 5 मिनिटे मिश्रण हलवून घेऊया जेणेकरून ते घट्ट होईल. मीनवाईल एका ताटाला तुपाने ग्रीस करून घेऊया. यामध्ये आपण बर्फी सेट करणार आहोत. यानंतर फाईन चॉप्ड पिस्ता आणि बदाम घालून घेऊया. त्याचबरोबर येथे मी काही केशरचे स्ट्रिंगसुद्धा स्प्रिंकल करून घेत आहे. गार्निशिंग करणं हे ऑप्शनल आहे. स्किप देखील करू शकता. आणखी 5 मिनिटांनंतर आपल्याला हवे असणाऱ्या कन्सिस्टन्सीवर मिश्रण रेडी आहे. येथे पाहू शकता मिश्रण कढईपासून सेपरेट होत आहे. हे मिश्रण ताटामध्ये ओतून घेऊया आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने पसरवून घेऊया. येथे डॅब डॅब करूया आणि बर्फी सेट होण्यासाठी अर्धा तास साईडला ठेवून देऊया. येथे अर्धा तास झालेला आहे. बर्फी छान सेट झालेली आहे. कडा सोडवून घेऊया. आवडीप्रमाणे हवे असलेल्या आकारामध्ये बर्फी कट करून घेऊया. सर्व बर्फी सेपरेट करून प्लेटिंग करून घेतलेलं आहे. अतिशय उत्तम आणि चवीला चवदार अशी मँगो मिल्क बर्फी येथे आपली तयार आहे. तुम्ही सुद्धा ही इंटरेस्टिंग रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा.